नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर. आजचा विषय आहे शेअर कधी विकावा. शेअर खरेदी करणं सोपं असतं, पण विकणं सर्वात अवघड निर्णय. कारण इथे भावना, भीती आणि लोभ सगळं एकत्र येतं. तुम्ही विचार करत असाल, शेअर वाढतोय, अजून थांबू का, किंवा आत्ता विकावं का, घसरतोय पण परत वाढेल का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बहुतेक लोक शेअर विकताना दोन मोठ्या चुका करतात. त्या म्हणजे टू अर्ली सेलिंग, म्हणजेच थोडा नफा झाला की लगेच विकून टाकणं, आणि टू लेट सेलिंग, म्हणजेच शेअर खाली पडतोय आणि लोक विचार करतात की थांबूया, परत वाढेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही इन्फोसिसचा शेअर 500 रुपयाला घेतला आणि ती शेअर प्राईस 700 रुपये झाली, तर तुम्ही लगेच विकली, पण ते शेअर पुढे जाऊन 1500 रुपयेपर्यंत गेलं, तर मग वाटतं की थांबलो असतो तर. आणि या उलट झी एंटरटेनमेंटचा शेअर 400 रुपयाला घेतला आणि तो खाली जाऊन 150 रुपयेपर्यंत झाला, पण तरीही आशा ठेवली की परत वर जाईल आणि नुकसान वाढतच गेलं. म्हणून शेअर विकायचा निर्णय भावनेवर नाही तर तर्कावर हवा. चला पाहूया शेअर विकायची खरी कारणं काय असू शकतात. तर कंपनीचे फंडामेंटल्स बिघडणे, म्हणजेच नफा घटणे किंवा कर्ज वाढणे किंवा प्रमोटर्सने शेअर्स विकणे. उदाहरणार्थ, येस बँक किंवा DHFL सारख्या कंपन्या लवकर संकेत मिळाले होते. संकेत दिसले की हळूहळू एक्झिट घ्यावा. दुसरा म्हणजे कंपनीचे फ्युचर ग्रोथ संपणे. जर कंपनीने आपला सेक्टर सॅच्युरेशन पॉईंट गाठला असेल तर, उदाहरणार्थ जुन्या टेलिकॉम कंपन्या, DVD बिझनेसेस, ग्रोथ नसला की शेअर स्टॅटिक होऊन जातो. आणि तिसरा म्हणजे प्रमोटर्स इश्यू किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॉब्लेम, जसं की फ्रॉड, सेबी एन्क्वायरी किंवा मॅनेजमेंट डिस्प्यूट्स. तात्काळ विक्रीचा विचार घ्यावा. उदाहरणार्थ CG पॉवर, सत्यम स्कॅम इत्यादी. आणि चौथा म्हणजे बदललेलं बिझनेस मॉडेल किंवा डिस्रप्शन, म्हणजेच जर टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे कंपनी मागे पडत असेल तर, उदाहरणार्थ नोकिया, त्यावेळी लगेच पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा आणि गरज पडल्यास शेअर विका. कधी फंडामेंटल्स ठीक असले तरी शॉर्ट टर्ममध्ये विक्री योग्य ठरते. टार्गेट प्राईस गाठणे. जर तुम्ही 100 रुपयाला शेअर घेतला आणि तुमचं टार्गेट 150 रुपये होता, तर त्या रेंजमध्ये पार्शियल प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. दुसरं म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरणं. जसं की शेअर वाढत असला तर स्टॉप लॉससुद्धा वर नेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शेअर 100 रुपयेवरून 150 रुपये झाला तर स्टॉप लॉस 130 रुपयाला लावणे. आणि तिसरा म्हणजे मार्केट सायकल समजून घेणे. जसे की बुल रनमध्ये प्रॉफिट बुक करा आणि बिअर मार्केट सुरू होताच काही हिस्सा विकत घेऊन ठेवा. शेअर मार्केट म्हणजे मनाचा खेळ आहे. लोभ, भीती आणि धीर हे 3 घटक विक्रीच्या निर्णयावर प्रभाव टाकतात. लोभ म्हणजेच ग्रीड. यामध्ये अजून थांबूया, अजून वाढेल आणि मग क्रॅश. उपाय असा की टार्गेट प्राईस आधीच ठरवून ठेवला पाहिजे. भीती किंवा फिअर, यामध्ये थोडं खाली आलं की घाबरून विकून टाकणं. उपाय असा की फंडामेंटल्स तपासून बघितले पाहिजेत आणि फक्त किमतीवर निर्णय घेतला नाही पाहिजे. धीर म्हणजेच पेशन्स. कधीकधी योग्य शेअर दीर्घकाळ ठेवणं हाच सर्वात मोठा नफा असतो. उदाहरणार्थ एशियन पेंट्स, HDFC बँक, टायटन शेअर्स इत्यादी. प्रॉफिट बुकिंगची स्ट्रॅटेजी म्हणजे पार्शियल प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. जसं की 50 ते 70% नफा झाल्यावर काही हिस्सा विकून बाकी ठेवला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे रिबॅलन्सिंग. जर एखाद्या शेअरचा हिस्सा पोर्टफोलिओमध्ये खूप वाढला असेल, जसे की 40% किंवा 50% पोर्टफोलिओचा हिस्सा असेल, तर थोडा भाग कमी केला पाहिजे. आणि सेक्टर रोटेशन, म्हणजेच एका सेक्टरमध्ये रॅली संपली की दुसऱ्या सेक्टरमध्ये शिफ्ट झालं पाहिजे. उदाहरणार्थ IT सेक्टरमध्ये नफा बुक करून फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणूक. पण यासाठी अभ्यास आणि माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. विनाकारण सेक्टर बदलून तोटा करून घेणं चुकीचं आहे. जर तुम्ही दीर्घकाल गुंतवणूकदार असाल तर दर 6 महिन्यांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे.
EPS ग्रोथ कमी झाली आहे का, डेप्थ वाढला आहे का, प्रमोटर्स होल्डिंग कमी झाले आहेत का, ROE किंवा ROCE घटले आहे का. या प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर रिइव्हॅल्युएशन केलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की शेअर विकायचा की ठेवायचा. तर मित्रांनो, शेअर विकायचा निर्णय हा केवळ भावनांवर नाही तर माहितीवर आधारित असावा. लक्षात ठेवा, एंट्री योग्य असेल तरच एक्झिटसुद्धा योग्य होते. योग्य शेअर ओळखा, टार्गेट ठरवा आणि स्टॉप लॉस ठेवा. आणि मनात फक्त एक गोष्ट ठेवा की नफा हा फक्त कागदावर नाही तर तो खिशात गेला तरच नफा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. तुम्हाला जर डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे आणि कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.